आयुर्वेदानुसार दीर्घायुष्यासाठी म्हणून आहार, निद्रा व ब्रह्मचर्य ही 3 प्रमुख स्तंभ मानली आहेत. साधारणतः शरीरामध्ये कुठल्याही कारणाने होणारे पचनातले किंवा कुठल्याही प्रकारची शरीरातली मानसिक कारणाने होणारे बदल हे भरून निघण्यासाठी किंवा शरीराची होणारी झीज भरून निघण्यासाठी निद्रा ही आवश्यक ठरत असते. कुठल्याही कारणाने अपुरी झालेली झोप ही शरीरावरचा ताण मनावरती आणि मनावरचा ताण शरीरावर वाढवत असते. त्यामुळे अनिद्रेसारख्या कारणामुळे म्हणजे झोप न लागण्याच्या कारणामुळे बऱ्याच वेळा मानसिक विकाराला सुद्धा सामोरे जावं लागतं. शारीरिक कारणाने होणारे विकार भरून निघण्यासाठी सुद्धा योग्य झोप होणं आवश्यक ठरत असते. अशा वेळेस बरेचशा औषधी घेऊन सुद्धा झोप भरून येत नाही किंवा योग्य पद्धतीने पुरेशी झोप होत नाही. कुठल्या प्रकारचे कारणं त्यामध्ये कारणीभूत असतात आणि अशावरती कुठले घरगुती 4 सोपे उपाय केल्यानंतर मात्र झोप ही शांत होऊ शकते किंवा योग्य पद्धतीने पुरेशी होऊ शकते हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेहकर येथे करतो. बालावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था तिन्ही अवस्थेमध्ये शरीरामध्ये होणारे कुठल्याही प्रकारची झीज भरून काढण्यासाठी आणि त्याचबरोबर मानसिक असणारा बल प्राप्त करण्यासाठी झोपेची आवश्यक ठरते. ज्या पद्धतीने आहार हा शरीराच्या गरजेसाठी आवश्यक ठरतो त्याच पद्धतीने निद्रा किंवा झोप ही सुद्धा गरजेची ठरत असते. अशा वेळेस बऱ्याच वेळा मानसिक कारणामध्ये वाढणारा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस सारखा प्रकार असेल किंवा आहारातून होणारा वातप्रकोप असेल या कारणाने बऱ्याच वेळा झोप न लागण्याचे प्रकार जाणवतात. बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळेला जागरण करण्याच्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये जागून अभ्यास करण्याच्या सवयी असतील किंवा बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळेला जेवणानंतर अभ्यास करण्याची किंवा कामं करण्याची मीटिंग्स अशा प्रकारामुळे सुद्धा शरीरामध्ये आलेली ग्लानी दूर होऊन परत शरीराला कामाला लागावं लागतं आणि त्यामुळे सुद्धा झोप न लागण्याचे प्रकार जाणवतात. झोप लागण्यासाठी रात्रीच्या वेळेला आहार झाल्यानंतर शरीराची क्षीणता भरून काढण्यासाठी मानसिक थकवा दूर करण्यासाठी योग्य वेळेला जेवणानंतर झोपणं आवश्यक ठरत असतं. परंतु बऱ्याच वेळा ही कारणं दूर केल्यानंतर सुद्धा किंवा रात्रीच्या वेळेला योग्य वेळेला झोपण्याची सवय लावल्यानंतर सुद्धा झोप लागत नाही. अशा वेळेस साधारणतः जी महत्त्वाची 3-4 उपाय केल्या जाऊ शकतात. त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे पादाभ्यंग. तळपायाच्या ठिकाणी औषधी तूप लावून त्या ठिकाणी कास्याच्या वाटीने मसाज करणे या प्रकाराला पादाभ्यंग म्हटले जाते. वाढत्या वयाचा परिणाम म्हणून पायाच्या दिशेने रक्तप्रवाह कमी व्हायला लागतो. त्या ठिकाणी अपानवायूचा प्रकोप होतो आणि वाताचा प्रकोप झाल्यानंतर मात्र तिथे दौर्बल्य यायला लागतं. वाढणारं उष्ण स्वरूपाचं रक्त तिथे साकाळल्यानंतर व्हेरिकोज सारखे प्रकार जाणवायला लागतात आणि पायाची वाढणारी ठसठस किंवा वेदनेचा परिणाम म्हणून बऱ्याच वेळा वृद्ध व्यक्तींमध्ये झोप न लागण्यासारखे प्रकार जाणवतात. अशा वेळेस तूप हे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा असणारा दाह किंवा त्या ठिकाणी असणारे न्यूरॉन्सला बळकटी देण्याचं काम करत असतं. त्यामुळे तळपायाच्या ठिकाणी कास्याच्या वाटीने तूप लावून तिथे फूट मसाज केल्यानंतर किंवा पादाभ्यंग केल्यानंतर त्या ठिकाणी असणारे नर्व या सेन्सरी नर्वला बळकटी मिळाल्यानंतर मात्र झोपेसाठी अतिशय ते फलदायी ठरतं. त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात झोपेचा त्रास किंवा झोपेच्या गोळ्या चालू असताना सुद्धा रात्रीच्या वेळेला झोपण्याआधी 15-20 मिनिटं आधी पादाभ्यंग केल्याने कुठल्याही प्रकारचे अनिद्रेचे प्रकार असतील तर ते मात्र 15 ते 20 दिवसामध्ये भरून यायला उपयोगी ठरतात. त्यामुळे पादाभ्यंग करणं हा याच्यावरचा एक अतिशय प्रभावी उपाय ठरतो. दुसरा प्रकार तो उपयोगी ठरतो तो म्हणजे जायफळाचा लेप. जायफळ हे आज्ञाचक्राच्या ठिकाणी त्याचा सहानेवर उगाळून त्याचा लेप तिथे आज्ञाचक्राच्या ठिकाणी म्हणजे साधारणतः स्त्रिया ज्या ठिकाणी कुंकू लावतात त्या ठिकाणी केल्यानंतर मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या कुठल्याही प्रकारचे तामस भाव कमी होऊन त्या ठिकाणी सुद्धा झोप लागायला मदत ठरते. त्यामुळे जायफळ हे उगाळून सहानेच्या ठिकाणी उगाळून रात्रीच्या वेळेला लेप करणं हे झोपेसाठी अतिशय प्रभावी ठरणारा उपाय ठरतो. तिसरं महत्त्वाचं किंवा उपाय तो म्हणजे दीर्घश्वसन. बऱ्याच वेळा लो फ्रिक्वेन्सी थॉट्स हे कंटिन्युअस मेंदूमध्ये ओव्हर थिंकिंगला कारणीभूत ठरत असतात. बऱ्याच कुठल्या तरी कारणाने निगेटिव्ह थॉट्स सतत चालू असले आणि ते सतत कुठल्याही शरीरामध्ये लंग्समध्ये पहिले जमा व्हायला लागतात. अशा वेळेस दीर्घ श्वसन केल्याने किंवा कुठल्या तरी दीर्घ श्वास सोडल्यानंतर सुस्कारे सोडल्यानंतर हे लो फ्रिक्वेन्सी थॉट
प्रोसेस ही डिले व्हायला मदत होते आणि डिले झाल्यानंतर मात्र बऱ्याच वेळा ही थुकल्यानंतर सुद्धा झोपेला अतिशय प्रभावीपणे काम करते. त्यामुळे रात्रीच्या वेळेला दीर्घ श्वसन करून झोपणं किंवा सकाळच्या वेळेला रोज उठल्यानंतर प्राणायामासारखे प्रकार करणं ही श्वासाच्या गतीला लयबद्ध स्वरूपात आणतं आणि लयबद्ध स्वरूपात आलेली श्वासाची गती दीर्घ श्वसनानंतर मात्र मेंदूला ठिकाणी असणारा स्ट्रेस कमी करायला कारणीभूत ठरतात. त्यामुळे स्ट्रेससारख्या विकारामध्ये रात्रीच्या वेळेला कुठल्याही प्रकारे असणारी कामे ही टाळली पाहिजेत. रात्रीच्या मीटिंग्स टाळल्या पाहिजे. रात्रीची जागरण करून अभ्यास करण्याची सवय टाळली पाहिजे आणि या वेळेवरती थोडासा झोपताना दीर्घ श्वसनाचा उपयोग केला पाहिजे. त्याही व्यतिरिक्त अजून एक चांगला प्रभावी उपाय ठरतो तो म्हणजे बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये रात्रीची झोपताना म्हणजे जेवण झाल्यानंतर कुठल्या तरी स्निग्ध पदार्थाची गरज भासते. त्यामुळे रात्रीला जेवण 7 ते 8च्या दरम्यान आटपून त्यानंतर 3 तासांनी झोपण्याची सवय ठेवावी. झोपताना मात्र दुधासारखा शीत गुणाचा पदार्थ ज्याच्यामध्ये 1 चम्मचभर तूप टाकून घेतल्याने आतड्याच्या ठिकाणी असणारा वायू हा कोरडापणे किंवा वृक्ष स्वरूप असणारा वायू हा कमी होतो आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा दुधामुळे त्या ठिकाणचं पोषण होऊन शीतगुणामुळे झोप लागायला अतिशय मदत होते. त्यामुळे ज्यांना झोप लागत नाही अशा व्यक्तींनी रात्री झोपताना 1 कपभर गाईचं दूध आणि त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकून घेतल्याने सुद्धा शांत झोप लागायला मदत होते. अनिद्रेसारखा प्रकार हा सुरुवातीला काही काळ लक्षण स्वरूपात दिसत असला तर मात्र पुढे तो आजारासारख्या विकारामध्ये रूपांतरित होतो आणि शरीर क्षीण होऊन बऱ्याच वेळा मानसिक दौर्बल्य यायला लागतं आणि मानसिक दौर्बल्याचा परिणाम म्हणून बऱ्याच वेळा अनिद्रेसारखा विकार हा मानसिक विकारामध्ये रूपांतरित होतो. म्हणून ज्याही व्यक्तींमध्ये अनिद्रेचे प्रकार जाणवत असतील त्यांनी हे उपाय केले तर बऱ्याच वेळा कुठल्याही अनिद्रेचा प्रकार हा फार काळपर्यंत टिकत नाही. त्याही व्यतिरिक्त जाणवत असेल तर मात्र आयुर्वेदामध्ये सांगितलेले ब्राह्मी, शंखपुष्पी, सर्पगंधासारखे कल्प हे योग्य वैद्याच्या सल्ल्याने पोटावाटे घेणं, त्याचबरोबर नस्य आणि शिरोधारासारखे पंचकर्माचे उपाय करणं हे सुद्धा अनिद्रेवर प्रभावी ठरणारी 100% प्रभावी ठरणारे उपाय केले जाऊ शकतात.